स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवले पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी शक्तिवर्धक लाडू। हे लाडू बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही, शिवाय कमी तुपामध्ये होणारे लाडू आहेत। चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते पाहूया। तर लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 1 वाटी फुटाणे, 1 वाटी गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ थोडंसं रवाळ आहे, अगदी जाडसर नाही। मी लापसी बनवली होती ना, तर लापसीमधून चाळलेलं असतं ना, ते निघालेलं आहे। ते पीठ मी इथे घेतले। तुम्ही साधं पीठ असतं ना रेग्युलर पोळ्या करण्यासाठी, तर ते सुद्धा घेऊ शकता। 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ते आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे। तर मी इथे अक्रोड, काजू, बदाम घेतलेले आहेत। तुम्ही यासोबत मनुके सुद्धा घेऊ शकता। 1 छोटी वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर वेलची पावडर। सर्वात अगोदर फुटाणे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली। मंद आचेवर फुटाणे भाजून घ्यायचे। वजनी प्रमाणामध्ये म्हटलं तर हे फुटाणे 200 ग्राम आहेत। त्यासाठी मी 250 ग्राम गव्हाचं पीठ घेतलं आणि 200 ग्राम गूळ घ्यायचा। गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्या आवडीप्रमाणे। फुटाण्यासोबतच किसलेलं खोबरं आणि ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे। हे भाजण्यासाठी यामध्ये तूप टाकण्याची गरज पडत नाही, कारण खोबऱ्याला थोडंसं तेल सुटतं। आणि हे सर्व मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचं। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सर्व एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं। तर त्यासाठी पुन्हा एकदा मी तीच कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये घालायचं साजूक तूप। तर आपण वाटीमध्ये जेवढं तूप घेतलं होतं त्यापैकी अर्ध तूप कढईमध्ये घालायचं आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं। गव्हाचं पीठ भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। मंद आचेवर गव्हाचं पीठ भाजून घेतलं तर ते कच्चं राहत नाही, चांगलं भाजलं जातं आणि खमंग सुगंध येतो। आता मी जे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते गहू भरडल्यानंतर आपण जी गव्हाची लापसी करतो त्याची जर जाडसर लापसी आपण बाजूला काढतो, त्यानंतर चाळलेलं पीठ आहे हे। अशा पिठामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं, कारण की या पिठामध्ये जास्त कोंडा असतो आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं। त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते। जर तुमच्याकडे असं पीठ नसेल तर तुम्ही आपलं साधं पीठ घेऊ शकता, जे आपण रोज पोळ्या करण्यासाठी वापरतो। किंवा मग तुम्हाला असं पीठ तयार करायचं असेल तर गव्हाचा भरडा कसा काढायचा त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत, नक्की पहा। आणि जर तुम्हाला मिक्सरमधून जर गव्हाचा भरडा करायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मिक्सरमधून गव्हाचा भरडा कसा काढायचा त्याबद्दल मी नक्कीच व्हिडिओ करेल। भाजून घेतलेलं पीठ मी खाली उतरून ठेवलं। हे पीठ थंड होईपर्यंत फुटाणे आणि भाजून घेतलेले ड्रायफ्रूट मिक्सरला फिरून घ्यायचे। याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने ही पावडर बारीक तयार करून घेतलेली आहे। ही एक प्रकारची प्रोटीन पावडरच तयार झालेली आहे, कारण की यामध्ये फुटाणे आणि ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, शिवाय खोबरंही घातलेलं आहे। आता एका ताटामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं। गव्हाचं पीठ बरंच थंड झालेलं आहे। त्यामध्ये मिक्सरला फिरून घेतलेलं फुटाणे आणि ड्रायफ्रूटची पावडर टाकायची आणि आता हे मिक्स करून असंच बाजूला ठेवायचं। त्यानंतर वाटीमध्ये उरलेलं तूप होतं तेवढंही कढईमध्ये घालायचं। तूप वितळल्यानंतर यामध्ये गूळ घालायचा। तूप जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, हलकंसं वितळत आलं की त्यामध्ये गूळ घालायचा। गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवायची, नाहीतर गूळ करपून जाईल। इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही, फक्त गूळ वितळलं पाहिजे। त्यासाठी चमच्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने सारखं हलवत राहायचं, त्यामुळे गूळ लवकर वितळतो। गुळाचे मोठे मोठे खडे घ्यायचे नाही। गूळ बारीक चिरून घ्यायचा, नाहीतर मग खोबरं किसणीने किसून घ्यायचा, त्यामुळे गूळ तुपामध्ये लवकर मिक्स होतो। आता इथे गूळ वितळून झालेला आहे। गॅस बंद केला। आता हा गरम गरम गूळ लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचा। गूळ गरम असतानाच हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नाहीतर थंड झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स होणार नाही। त्यानंतर यामध्ये वेलची पावडर घालून पुन्हा एकदा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर या मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे। आता हे मिश्रण थोडंसं कोमट आहे, जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही, हाताने लाडू वळता येतील अशा पद्धतीचं आहे। तर त्यामुळे मी लाडू वळून घेत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही किती छान लाडू तयार होत आहे। जर तुमच्याकडून लाडू तयार होत नसतील तर यामध्ये तूप गरम करून घालायचं। तसे तर हे लाडू बनवण्यासाठी जास्त तुपाची गरज पडत नाही, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की पीठ थोडंसं कोरडं आहे तर तूप घालू शकता यामध्ये। हे लाडू पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी खूप चांगले असतात, यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते। जर तुमचे गुडघे दुखत असतील तर तुम्ही असे लाडू नक्कीच बनवून खा। या लाडूमुळे आपल्या हाडांना मजबूती मिळते। आणि जर तुमचे मुलं जिमला जात असतील तर जिमवाल्या मुलांसाठी पण खूप चांगले आहेत हे लाडू। असे लाडू बनवून ठेवायचे, मुलं जिमून आल्याबरोबर सहज हा लाडू आवडीने खातात। इथे बघू शकता तुम्ही सहज लाडू तयार होत आहे। याच पद्धतीने बाकीचे सर्व लाडू मी तयार करून घेतले।
तर इथे बघू शकता तुम्ही किती छान गोल गरगरीत लाडू तयार झालेले आहेत. घेतलेल्या साहित्यामध्ये 20 लाडू तयार झाले, पण या प्लेटमध्ये 17 लाडू बसलेले आहेत, त्यामुळे मी 17 लाडू प्लेटमध्ये दाखवलेत. 3 लाडू बाजूला ठेवलेत आणि लाडू बघू शकता तुम्ही किती छान खुसखुशीत झालेला आहे. तर या पावसाळ्यामध्ये तुम्हीही असे शक्तिवर्धक लाडू नक्की करून खा. आपल्या मुलांनाही खाऊ घाला आणि सर्वांनाच खाऊ घाला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.